मराठी पत्रकारितेचे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आणि पत्रकार दिनानिमित्त कल्पनेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने गोरेगाव या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर आणि पत्रकारांचा सन्मान करण्यात आलाय। पत्रकारितेचे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दिनांक 6 जानेवारी 1932 रोजी पहिले मराठी वृत्तपत्र दर्पण सुरू केले होते। आज मराठी पत्रकारितेचे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त कल्पनेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था गोरेगावच्या वतीने गोरेश्वर महादेव मंदिरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले। रक्तदानासाठी श्री गजानन ब्लड बँक वाशिम येथील नर्स कर्मचारी उपस्थित होते। दिनांक 6 जानेवारी रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आणि पत्रकार दिनानिमित्त कल्पनेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने गोरेगाव येथील सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आलाय। यावेळी गोरेगावचे सरपंच दासराव कावरखे, उपसरपंच विश्वनाथ कावरखे, वसंतराव कावरखे, शेतकरी नेते गजानन कावरखे, गोरेश्वर मंदिर संस्थांचे संतोष नाथराव कावरखे, सोपान रणबावळे, कल्पनेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अंकुश खिलारी अनेक जण उपस्थित होते। 6 जानेवारी 2025 निमित्तानं गोरेश्वर यात्रा आणि बास्पीर बाबा यात्रा याच्या निमित्तानं गोरेगाव येथे जंगी शंकरपाट आणि कबड्डीचे सामने आयोजित केलेले आहेत। आणि गोरेगावची जी सेवाभावी कल्पनेश्वर सेवाभावी संस्था आहे, या संस्थेचे मुख्य प्रवर्तक अंकुशरावजी खिल्लारी यांनी आज 6 जानेवारी निमित्त आचार्य बाळशास्त्री जांभेकर मराठी पत्रकारितेचे दर्पणकार यांच्या जयंतीच्या निमित्तानं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। दरवर्षी ते त्यांच्या संस्थेच्या मार्फत इथं रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित करतात। आज सुद्धा त्यांनी यात्रेच्या निमित्तानं इथं गोरेगाव इथं रक्तदान शिबिर आणि गोरेगावातील सर्व पत्रकार जे इथं निर्भीडपणे काम करणारे आणि वेळोवेळी सहकार्य करणारे जनतेला त्यांना काहीतरी मदत व्हावं, प्रोत्साहन त्यांचं वाढावं म्हणून हा कार्यक्रम अंकुशरावजी खिल्लारी यांनी आयोजित केलेला आहे। ग्रामपंचायतच्या वतीने मी त्यांना सुद्धा धन्यवाद देतो आणि सर्व पत्रकारांचे सुद्धा आज इथे मी ग्रामपंचायतच्या वतीने स्वागत करतो। नागरिकांनी स्वपूर्तीने येऊन इथं रक्तदान करावं अशी सर्व जनतेला आमची सूचना आहे। सेवाभावी संस्थेचे प्रमुख श्री अंकुश खिल्लारी यांनी हा जो मराठी पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकाराचे मराठी पत्रकाराचे पहिले पत्रकार श्री बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त जो रक्तदान कार्यक्रम ठेवला हा खरोखरच कौतुकास्पद आहे आणि सर्व तरुणांनी याचा लाभ घ्यावा असं मी ग्रामपंचायतच्या वतीने आवाहन करतो। पत्रकार दिनाच्या निमित्तानं सर्व पत्रकारांना हार्दिक शुभेच्छा देतो। मराठी पत्रकार दिन ब्रिटिशाच्या राज्य असताना आपल्या भारतावर त्या काळात त्यांनी सुरुवात केली आणि त्याची आज एक मशाल तयार झाली। एका म्हणजे ठिणगीची आज मशाल तयार झाली। आज आपण बघतो चळवळ आहे सगळी पत्रकाराची, पत्रकार चौथा आधारस्तंभ आहे आणि त्याच निमित्तानं बाळशास्त्रीचं कार्य या जगासमोर समाजासमोर यावं आणि त्यातून एक चांगला संकल्प घडावा म्हणून रक्तदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। रक्तदान शिबिर ही काळाची गरज आहे आणि यात्रा आहे, यात्रेनिमित्त भरपूर इथं ये जा आहे ते तर या निमित्ताने रक्तदान व्हावं आणि आमच्याकडून एक आरोग्याचा आमच्या सेवा घडावं आमचा संकल्प आहे आमच्या सेवाभावी संस्थेचा। तरी सर्वांना कळकळीची विनंती आहे की सर्वांनी आपापल्या परी रक्तदान यावं, रक्तदान करावं। रोजी मराठी पत्रकारितेचे दर्पणकार आचार्य बाळासाहेब जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिनानिमित्त आज गोरेगाव यात्रेमध्ये कल्पनेश्वर बहुउद्देशीय संस्था सेवाभावी संस्थेने जो रक्तदानाचा कार्यक्रम ठेवला त्या कार्यक्रमाला अंकुश पाटील यांनी पहिल्याने रक्तदान करून सुरुवात केली आणि आता बरेच जण रक्तदान करणार आहेत। रक्त हे खरंच काळाची गरज आहे, जे पैसा देऊनही कुठे मिळत नाही। त्यासाठी रक्तदान अगोदर साठवून ठेवून त्यामुळे येणाऱ्या काळात ज्यावेळेस त्याची खास गरज पडेल त्यावेळेस कामी येते। त्यासाठी फार महत्त्वाची गरज आहे। त्या याच्यात लक्ष ठेवून अंकुश पाटील यांनी जे केलं आणि सर्व पत्रकारांनी त्यांना साथ दिली, आमचे सिकंदरभाई, जावेदभाई,
गजानन दुर्दुळे, फारुखभाई आणि दिलीप कावरके या सर्व पत्रकारांनी त्यांना सहकार्य केलं. हा सगळ्यात चांगली गोष्ट आहे. एवढे बोलून माझ्या शुभेच्छा. NTV न्यूज मराठी, हिंगोली.